घ्या गोळी खाऊन घ्या. नकोय मला गोळ्या. मला फक्त माझ्या कमळीकडे जायचंय. काकू अहो तुम्हाला बरं तर वाटायला हवं ना. तुम्ही औषध घ्या, तुम्हाला बरं वाटेल, मग आपण जाऊयात ना कमळीकडे. बरोबर बोलतात ते. खरंच तुम्ही नेणार मला माझ्या कमळीकडे? अहो मग खोटं बोलू का आम्ही? धरा घ्या. कसा आहेस तू? मस्त. बाबा आयुष्मान भव. सतीश, कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्ही आपल्या कंपनी करता इतकी मोठी डील क्रॅक केली आहे. दॅट्स ग्रेट. बरं ऋषी कुठे आहे? ऋषी तुम्ही या ना, बसा. बाबांकरता चहा कॉफी या ना सतीश. नयनतारा, तू काही लपवतेस का माझ्यापासून? कुठे आहे ऋषी? अरे कुणीतरी काहीतरी बोला. बाबा ऋषी. हा ऋषी, काय त्याचं? ऋषी आपलं घर सोडून निघून गेलाय आणि तेही कायमचं. काय? नयनतारा, अगं काय ऐकतोय मी हे? सतीश, मी नाही, मला मान्य आहे की तुम्हा दोघांमध्ये वाद होते, पण तो हे घर सोडून गेला आणि तुम्ही मला काहीच सांगितलं नाही. बाबा काय आणि कसं सांगणार होतो तुम्हाला? ऋषी आईशी नको नको त्या विषयावर भांडून आपलं घर सोडून निघून गेला. त्याने हा निर्णय स्वतः घेतलाय. आईने त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो कोणाचाही ऐकायच्या मनस्थितीतच नव्हता. नाही, मला हे काही पटत नाहीये. काहीतरी ठोस कारण असल्याशिवाय ऋषी असं अजिबात वागणार नाही. हे बघा बाबा, तुम्हाला माहिती नाही आणि तुम्हाला हे पटणार सुद्धा नाही, पण हेच खरं आहे. नाही, मला या गोष्टीवर विश्वास नाही. सतीश, जेवढा विश्वास तुमचा ऋषीवर आहे ना, तेवढाच माझाही होता. तुम्ही एकदा शांतपणे फक्त काय झालं ते ऐकून घ्या. सतीश, मी कमळीला आणि ऋषीला एकत्र बघितलं. माझं प्रेम आहे कमळीवर. चल माझ्या बरोबर. आज माझ्या आईवरती कलंक लावला गेलाय. तेव्हा ज्या दिवशी तुमची आई स्वतःहून मला स्वीकारल, त्या दिवशी मी स्वतःहून तुमच्या संग येईन. मी या नात्याला होकार कधीच देणार नाही. त्यामुळे मी ऋषीला म्हटलं की ऋषी, तुला कमळीत आणि माझ्यामध्ये निवड करावी लागेल. आणि त्यांनी कमळीची निवड केली. सतीश, रागाच्या भरात मी सुद्धा त्याला बोलले की तू जर आज या घराच्या बाहेर पाऊल टाकलंस तर या घरचे दरवाजे तुझ्याकरता बंद होतील. आणि तुम्हाला माहिती, तो खरंच घरातून निघून गेला आणि त्याने कमळीची निवड केली. नयनतारा, अगं तू काय बोलतेस हे तुला तरी कळतंय का? सतीश, मला सगळं कळतंय. सतीश, ती कमळी जशी दिसते तशी नाहीये. तिने मला आणि ऋषीला दूर केलंय. तिनं आपलं घर फोडायला निघालीये. तिच्यामुळे हे सगळं होतंय. सतीश साहेब, बिलिंगचं बघून घे प्लीज. बंडे, हा आता पूर्णपणे बरे झालात तुम्ही. टेन्शन घेऊ नका. आता घरी जायचं. हा? हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या. यांना कोणताही मोठा धक्का बसता कामा नये. ज्या गोष्टी आठवत नाहीत ते जबरदस्तीने आठवायचा प्रयत्न करू नका. पुढच्या आठवड्यात त्यांचा MRI आणि CT स्कॅन करून घ्या. मी एका चांगल्या न्यूरोलॉजी डॉक्टरला बोलून ठेवतो. त्यांच्याकडे त्यांना घेऊन जा. आता तुम्ही घरी न्या त्यांना. थँक्यू.
हे बघ नयनतारा, कमळी कशी मुलगी आहे हे आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे. बाबा, कमळीच्या आईला गोळी लागली होती. तिला आधार द्यावा म्हणून ऋषी तिच्या जवळ गेला. काय गोळी लागली? आणि त्यांना गोळी लागली म्हणून ऋषी तिथे गेला, तर त्यानं त्यामध्ये काय गुन्हा केला ग? हा, बरोबरच वागला ना तो. सतीश, मला माहितीये तुम्ही कायमच त्या कमळीवर विश्वास ठेवलाय, पण मी तुम्हाला सांगते ती मुलगी आपल्या विश्वासाच्या लायकीची नाहीये. तिनेच ऋषीला आणि मला दूर केलंय. सतीश, ती मुलगी जशी दिसते तशी नाहीये. तुम्ही का माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही? नाही नाही, मला हे अजिबात पटत नाहीये. मी आपल्या ऋषीला चांगलंच ओळखतो. तो विनाकारण असं अजिबात वागणार नाही. बाबा, अहो तुम्ही समजताय तसा ऋषी राहिलेला नाही आता. त्याला आपल्या घराशी, आपल्या कुटुंबाशी काहीही घेणं देणं राहिलेलं नाहीये. त्याला फक्त आणि फक्त कमळी दिसते आता. ती कमळी आहे ना, इनामदारांच्या घराची सून होण्याचे स्वप्न बघते. आणि ऋषीला तिच्याबरोबर संसार थाटायचे. लायकी आहे का त्या कमळीची आपली सून होण्याची? तुम्ही सांगा मला, शोभते का ती ऋषीला? काय बोलतेस तू हे? अगं, त्या मुलीबद्दल असं बोलताना तुला काहीच वाटत नाही? नाही, मान्य आहे तिला तिचा बाप कोण आहे हे माहिती नसेल, पण त्यात तिची काय चूक आहे? आणि आता मला या सगळ्यामध्ये ऋषीची पण काहीही चूक वाटत नाहीये. नाही, चल चल, आपण त्याच्याशी बोलू आणि त्याला समजवू आणि त्याला परत घरी घेऊन येऊ. बाबा, हे बघा, अहो त्यांनी स्वतःहून हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलाय. ऋषी या घरात परत येणार नाही. मी लिहून देतो तुम्हाला. हो सतीश, ऋषी या घरात आता पाऊल ठेवणार नाही. मी त्याला त्याच दिवशी सांगितलं होतं, तू जर कमळीची निवड केली तर या घराच्या बाहेर पाऊल ठेवलंस त्या क्षणापासून तुला इनामदारांचं नाव टाकून द्यावं लागेल. आणि तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, आज नंतर ऋषीचं आणि आपलं, तुमचं सुद्धा काहीही नातं नाही. ऋषी या घरात परत येऊ शकत नाही म्हणजे नाही. बस, आता तुम्ही दोघं काहीही बोलायचं नाहीये. मी बाबा काय होतंय? राधिका पटकन डॉक्टरांना फोन कर. ॲम्ब्युलन्स बोलव राधिका. हो सतीश काय होतं? बाबा काय होतंय? कमळे, अगं डॉक्टर म्हणलं घेऊन जावा. खरं काकी येईल ना आपल्या संग? काकी, डॉक्टर काकांनी सांगितलंय का तुम्ही घरी जावा. खरं तुम्ही अजून पूर्ण बरे झालेले नाही की नाही? मी काय म्हणतो, तुम्ही माझ्या संग चला, 2 दिवस राहा, औषध पाणी करतो. तुम्हाला बरं वाटलं का दोघी मिळून जाऊया गावाला, तुमच्या कमळीला हुडकायला. नाही, मला नाही थांबता यायचं. मला जायला पाहिजे ना माझ्या गावी. माझ्या गावी माझी कमळी एकटी आहे. छोटा आहे ना ते लेकरू, ते माझ्याशिवाय राहणार ऐका नाही. की अहो, खरं या अवस्थेत तुम्ही असे एकट्या कुठे जाणार सांगा? नाही, मला काय बी करून इथनं निघायला पाहिजे. मला इथनं जायला पाहिजे गावी. हे अशीच घेऊन जातील ते माणसं माझ्या कमळीला. काकी शांत हो. ते माणसं माझ्या कमळीला घेऊन जातील. मी आहे, माझ्याकडे माझ्या कमळीला आलं मी आहे की मी वाचवणार तुमच्या कमळीला. मी बघतो कोण काय करते. तुम्ही शांत व्हा.